वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. तरी ही 20 तारखेची सकाळ. पूजा चालली ऑफिसला. तिने जस्ट चहा बी बनवून घेतला आणि ते टिफिन बनवून घेतला. काल ड्रेस घालायचा होता. हां, मला काल ड्रेस घालायचा होता. आज घालून घेतला ड्रेस. वकीला काल घालायचा होता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता तिचा हात बिझी आहे म्हणून आपण काय नाही करू शकत. का? तिला माहित नाही, ती नाश्ता बनवत होती आणि 100K दाखव चप्पत हे कुठे गेलं? आणि तू लाईव्ह वरती आहे का? लाईव्ह कुठून असतात, व्हिडिओ व्लॉग काढतात. 100K झाली. स्क्रीनशॉट काढ. बिकॉज मी सकाळी उठले होते ना तेव्हा एवढे होते. 99.9 होते. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. 100K फॉलोअर्स पूर्ण झालेत आपले. मला काय बोलू समजत नाही ऍक्च्युली, पण इतकं प्रेम देत आहे त्यासाठी थँक्यू सो मच. तसंच प्रेम देत जा. आता चालली ऑफिसला. होपसो लवकर येईल आज, पण बघू काही छोटं मोठं जमलंच तर छोटं मोठं सेलिब्रेशन करू. आता कोणतरी छोटं मोठं उठलंय वाटतं. और ती कशी येऊन झोपली वा. अरे 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 आता नाही. आता काय चहा शांततेत पिता येणार नाही पूजा. अरे बापरे. आता गेलं. ए मम्माचे 100K झाले भाव्या. मम्माचे 100. मम्माला विश करा. अरे मम्माला विश कर. थँक्यू कॉंग्रॅट्स पूजा. कॉंग्रॅट्स पूजा. मला कर बेटा, मला कर. मम्माला कॉंग्रॅट्स करा. मम्माला नाही का? अरे पोचून शुक्रवार शनिवार रविवारी निघू. गुरुवारच्या रात्री निघू बोलते. संध्याकाळी ट्रेन भेटते ना रात्रीची. ट्रेन प्रायव्हेट कारने जाऊया ना रात्रीच्या ट्रेन. बघू ट्रेनचं तिकीट अवेलेबल असलं रिझर्वेशन वाला तर जाऊ. मग ट्रेन वरून परत इथून स्टेशन वरून दुसरीकडे जा असं आहे रे. मग हिला घेऊन कुठं रात्रीचं हे सगळं फिरत बसायला. पुणे स्टेशन वरून तिकडे 300 रुपये लागतात. कसले? पुणे स्टेशन वरून मामींच्या इथे यायला 300 रुपये लागतात. नाही. हा, आपण लास्ट टाइम आलो होतो ते कोल्हापूरवरून. अरे हो बरोबर. मग प्रायव्हेट कारने गेलेलं परवडलं. तेच. माझा कशाने जायचं पुण्याला बेटा? कारने जायचं प्रायव्हेट की ट्रेननी जाऊया? काय एसटी बसने? एकदम माझं फेवरेट आहे यार एसटी बस. माझी फेवरेट आहे. कोणी काय पण बोलू, कोणी कुठे पण बघू, लय मजा येते. तुझ्याकडे फेवरेट आहे तर तू एकटा जा. मला भाव्याला पण जाऊया. भाव्याला पण आवडणार. बाप रे, भाव्याला पण आवडणार. भाव्या ऍक्च्युली पूजाला एसटी बस मध्ये वाकाऱ्या येतात म्हणून ती नाही बस. आणि ही प्रायव्हेट कार. आपल्याला गपचूप नाश्ता करू देत जा ना बेटा प्लीज. ऐक, गेला ना ऍपल थोडस ते माहिती ना साल काढतो आणि जरासं हे वाफवतो ते करून द्या. ऍपल आणले दे तिला. हो या. पूजा ऑफिसला निघून नाही देते भाव्या. तिच्या मांडीवरती जाऊन बसते. आता जा ना लवकर. कर. नाही, ती समजून गेले तू तिला धोका देते. बाय बाय पूजा. बाय मम्मा. बाय. बेटा मम्माला ब्लँकेट दे. गेली मम्मा कामाला गेली. चला आपण नाश्ता करूया. माझं झाले दुपारचे 2 फ्रेंड्स आणि जस्ट काही वेळा अगोदर मी आजचा ब्लॉग अपलोड केला. तर जेवायला बसलोय आता. भाव्याला ॲक्च्युली आपल्याला ॲपलचं ते क्रश द्यायचं होतं स्मॅश, बट तिला भूक लागली असेल म्हणून मी पटपट हे तिला बनवून दिलं आपला शिरा. आणि मी खातोय पूजाने बनवलेली मेथीची भाजी आणि चपाती. एकदम भारी लागतं. पण थोड्या वेळ माझ्यासोबत भाजी आणि चपाती खाईल कारण की तिचं ते गरम आहे. तर ते एकदा थंड झालं तोपर्यंत मी हे निपटवून टाकेल. ह्याच्यामधून एक चपाती भाव्यासाठी पण आहे कारण की भाव्याला पण आम्ही चपाती भाजीची ग्रीन भाज्या जे पण आपण घरी बनतात किंवा डाळ भात पण ह्याची पण सवय लावतो आणि ती चांगला रिस्पॉन्ड पण करते. है ना बेटा? है ना? तर
हा ओ बापरे तो तिथे जंगलमध्ये गेला ना, त्यांचा जंगल सफारीचा ब्लॉग चालू आहे. तर ते बघत बघत भाव्याला पण मजा वाटते, मला पण मजा वाटते. ते बघता बघता आपण आता जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर कुठेतरी बाहेर जायचं. हा, त्यानंतर कुठेतरी बाहेर जायचंय. पटपट जेवण संपवून घेऊ आणि मग इतर छोटे मोठी घरातली कामं. भाव्याची आंघोळ पण बाकी आहे. हे तर आता मी जस्ट टी शर्ट घातलंय तिला, नंतरला आम्ही तयार होऊ मग बाहेर निघू, है ना बेटा? बॉक्स है ना, बाहेर निघू ना. हा तू तर जस्ट छोटीशी चपाती, त्यामध्ये छोटीशी मेथीची भाजी आपल्या छोट्याशा भाव्यासाठी. बाश शबाश बदूक शबाश. की तिला चपातीतून भाजी उचलता येत नाही तेवढं ती बस बोक्स बोक्स बोगी चपाती तशी तोडली. एवढं नाही राहायला बाजूलाच ते हाफच मध्ये थोडंसं बाकी राहिलं ते, पण त्यात ही सारखं बघा. इट्स गुड, बट तरी पण पहिला ते तरी संपव ना बतूक. मी भरवतो ना बेटा, मी भरवतो ना. अरे मी भरवतो की. ती कसं करते माहिती आहे का भाव्या? मी आणि पूजा काय खायला बसलो असेल ना, तर पहिला स्वतः म्हणजे पहिलाची परमिशन घेतल्यासारखं करते. मी येऊ का, हसायला लागते, हे ते सगळं. मग बसते, मग थोडंसं खाते, मग 1-2 घास खाल्लं ना त्याला, आम्ही भरवलं, मग ती स्वतः खायला लागते. मग जे काय आमच्या समोर असेल, आता ही प्लेट माझ्या समोर होती, स्वतःच घेऊन बसली आणि आता ती मग नंतर मग आपल्यालाच घेऊन येते तेव्हा. अरे थांब मी भरवतो तुला इकडे. तर पूजा आली आहे घरी आणि आज आम्ही ठरवत होतो कुठेतरी बाहेर जायला, काहीतरी एन्जॉय करायला काहीतरी. पण काय रिझन आहे पूजा? मंगळवार आहे आज पूजाचे 100K फॉलोअर्स पूर्ण झाले, तर आज पण मंगळवार आहे, त्यामुळे पूजा काही नॉनव्हेज खाऊ शकत नाही. असं काय नाही, खूप चांगला वार आहे आजचं, पण मंगळवार दिवशी चांगले आपले हे झाले. अच्छा ओके, नाईस थॉट्स, पॉझिटिव्ह व्हेरी पॉझिटिव्ह. जर बुधवार असता ना मराठा किचन मध्ये उद्या किंवा या वीकेंडला आपण जाणार आहोत तुझ्या बर्थडेला. ते पाणी टाकायचं. त्या पूजा काय चालू? काढलं कोणी ते? ती कॅप तिनेच काढली मग अशी खेळता. ही असं एकदा पण झालं ना फ्रेंड्स, पूजा एकदा तोंडातून निघलं ना तिचा की हे मला असं करावंसं वाटतंय किंवा हे खावंसं वाटतंय किंवा काहीतरी असं करूया, तर मग ते पूर्ण करणं माझा 100% देतो मी त्याला. मग ती मध्येच पलटते ना, माझं थोडंसं डोकं खनकायला होतं. मग बोलून जाते ती कधी कधी असं, मग माझं असं की ते मग झालंच पाहिजे. इथं का चोर सारखा का बसले? असे का बसले बा तू? असे का बसले बेटा? ऍपल खाता ऍपल. तर फ्रेंड्स तुम्हाला दिसेल आता बसून जास्त आपल्याला कमेंट्स येतात, ते खूप म्हणजे काळजीपूर्वकच आहेत त्या. वी टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि एक प्रॉपर फीडबॅक घेतो आपण त्याला, की जास्त करून भाव्याला पूजाला जंक फूड देणार नाही आणि मी सुद्धा देखील ते कमी करेल. मग हफ्त्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा 2दा आतापासून, तसं पण मी कमीच केलं होतं. बट आता अधूनमधून मला नाही का संध्याकाळ झाली की आता चहा बनतोय बघा गरम, तर मला काही ना काहीतरी असं खायचं मन करतं, तर मग ते राहत नाही. जेवण तर वेगळं बनतंच आपल्या घरामध्ये. प्लस एक वडापाव अशी गोष्ट आहे ना फ्रेंड्स, की त्यांनी एका टायमाला माझं काही खिशात नसताना पण माझं पोट भरलंय. त्यामुळे मी वडापावला तर कधीही सोडू नाही शकत. बट तरी त्याचं सेवन कमी करेल. आपल्या भाव्याला पण कमी देणार आणि तिच्या मम्माला पण. तिची मम्मा पण आजकाल खात नाही तसं काय बाहेरचं. हा पूजा नाहीच ती पुरेल असं. मीच आहे जो जास्त करून त्याला खायची आवड आहे हे सगळं, आणि हे सगळं पण डाळ भात पण. संध्याकाळी चहा पिऊन झालाय, भाव्याला काही दिला नाहीये. भाव्यास खाते फ्रुट्स आणि ती आवडीने खाते, कारण की आपण दर 2-3 दिवसांनी देत असतो. बट आपण ते कधी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही, कारण की रात्रीचा बिछाना टाकल्यावरती फ्रुट्स खायचं चालू होतं पूजाचा आणि भाव्याचा. रात्रीचं जायचं कुठे? जायचं होतं ना आता. हा का पूजा चल पाणी भरायच्या आत येऊया, 8:30ला टाइम आहे अजून खूप. बुग्गी तू बसते घरी बेटा? घरी बसते एकटी? घरी बसते का? अच्छा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. भाजीला मी एवढा आवडीने दुपारी पूजानी बनवली म्हणून खाल्ली, तर पूजानी वेगळं सांगितलं. पूजा कोणती भाजी होती? चवळी. आणि मी ती मेथीची भाजी समजून खाल्ली. नका रे, खाऊन घे ना बेटा पहिला तू. तिला भाव्याला एका ठिकाणी बसून खायला जमत नाही, तिला घरात पळून पळून खायचं असतं असं काय भरवायला बसलं की. हा लय मस्ती करते, ऐकत नाही जरा सुद्धा गुड्डी. हो कशाला स्कूलला जाणार आहेस ना तू? स्कूलला जाणार आहे तू?
कुठे हिला मी स्कूललाच पाठवणार आहे उद्यापासून. तू जाणार आहे स्कूलला? 2 डॉक्टरांकडे गेलो. एक पहिला ज्याच्याकडे आपण भावेला नेत होतो, दुसरा आता ती डॉक्टर आपण ज्यांच्याकडून जाऊन आलो. दोन्ही डॉक्टर बोललेत की ॲलर्जी आहे. तुलाच फक्त वाटते काहीतरी आहे करून. कारण का आतल्यात मला त्रास होतोय. दुसरे आपण जिथं आपण सोनोग्राफी केली होती भावेची, आपण त्यांच्याकडे जाऊन एक्सरे वगैरे काढून येऊ. ठीक आहे, मी तिला फोन करते. अपॉइंटमेंट घे, आपण जाऊन लगेच सकाळी सगळं पण जाऊ शकतो आपण. तुझं ऑफिस मग? हा मग मी तेच बोलते ना, तेच तर मी मेसेज करेन. अरे शप्पथ भाव्या, माझं कव्हर तोडलंस तू. काय नाही पाहिजे, बस सोबत येऊन बसा तिच्या बस.